25 मिनिटाच्या जास्त अवधी तुम्ही खर्च केला तर तुम्हाला 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू मात्र 30 सर्कल 8च्या आतमध्ये घ्यावा लागेल. ह्याच्याकडे लक्ष असू द्या, ही विनंती असेल. चला थोडीशी स्पीडअप असू द्या, जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका, ही देखील तुम्हाला विनंती असेल. आणि पंचाच्या भूमिकामध्ये देखील आपण पाहू शकाल, एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला मात्र निरंजन दादा पंचाच्या भूमिका मात्र बजवत असताना यावेळेला आपण पाहू शकाल भव्य दिव्य असं आयोजन नाईट क्रिकेट क्लब मात्र फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुरेख अप्रतिम मात्र नियोजन या ठिकाणी मात्र पार पडत असताना आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल आणि डिजिटल आणि कॅमेरामॅन मात्र मेहुल घरत असतील. त्यानंतर डिजिटल स्कोरिंग मात्र अतुल घरत देखील आमच्याबरोबर जोडले जातील. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकामध्ये आमच्या समोर जोडले जातील म्हणजेच आयुष घरत आणि त्याच्याचबरोबर साथीसाठी मात्र कर्णेश पाटील देखील जोडले जातील. चला पंचांना विनंती असेल त्या ठिकाणी विनंती द्यायची आहे की मॅचला त्वरित सुरू करायचं आहे, जास्त वेळाचा अवधी खर्च नको करू, याच्याकडे लक्ष असू द्या. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आरेकर मात्र वैयक्तिक संघाकडून पहिलं षटक हाताळलं जाईल. समोर आपण पाहू शकाल बॅटर मात्र एका बाजूला जय तर दुसऱ्या बाजूला मात्र धवल अशी जोडी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 षटकांचा खेळ असेल, 6 षटकामध्ये किती धावा टार्गेट सेट करून दिलं जाईल येत्या काळामध्ये प्रश्नचिन्ह आहे. कारण दोन्ही संघ जर बघायला गेलं तर मातब्बर आहेत, एका बाजूला खारे कुरण तर दुसऱ्या बाजूला आयुष 11 दांडी. चला मॅचला थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे ही विनंती असेल. पहिला चेंडू मात्र टाकला जाईल. अंकित आरेकर अनिकेत पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या वरपणे टाकला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून यष्टीरक्षक चुकी करतोय. टप्पा पडला आणि 22च्या रूपामध्ये एक धावा अंकित केली गेली. चेंडू पडल्यानंतर गॅदर झाला नाही आणि त्याच कारणामुळे थोडंसं त्या ठिकाणी फंबल झालं आणि त्याच कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. संघाचं खातं मात्र यावेळेला खोललं जातंय एका धावाने. पहिला चेंडू अंकितचा मात्र सुरेखरित्या होता. टप्पा पडला, स्विंग अँड मिस अनिकेत. आणि यावेळेला स्विच हिटचा पटका सक्सेसफुल ठरला जातोय. चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावपलक 4ने पुढे जाईल. धावपलकाचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी जे आंबटगोडच्या मैदानावरचे जे नियम थोडेसे चेंजेस झाले ते तुमच्याबरोबर पोचवतो. जी भिंत आहे त्या भिंतीला डायरेक्ट चेंडू जर लागला तर षटकार असेल. त्यानंतर ग्राउंड फटका असेल आणि फील्ड केलं तर मात्र चौकार दिला जाईल. त्यानंतर विद्युत प्रवाहाची जी तार गेलेली आहे त्याला चेंडू लागून जर फील्ड केला तर मात्र नॉटआउट असेल. आणि तारेला चेंडू जर लागला, जेवढे धावा मात्र धावल्या जातील तेवढ्याच धावा मात्र स्कोर कार्डवर अंकित केल्या जाईल. त्याचबरोबर कव्हरच्या क्षेत्रामध्ये जो लाईटीचा टावर आहे त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर मात्र षटकार दिला जाईल आणि फील्ड करताना मात्र टावरला टच झाला तर मात्र चौकार दिला जाईल. ह्या नियमावलीमध्ये चेंजेस आहेत, कर्णधाराने ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. यावेळेला सुरेख अचूक टप्पा आणि बेधक महाराज गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना धवल कमंडीचे
टँकडीचे आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला आपण पाहू शकाल विशाल. नक्कीच हा देखील अनुभवी असा गोलंदाज दांडी संघाकडून. मात्र आपण बराच काळ मात्र पाहिलंय गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या संघासाठी बजावत असतो. आणि यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल मात्र यावेळेला दाखल झालाय. धावफलकाचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू मात्र यावेळेला हाताळला जाईल. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता लेगच्या दिशेने. मात्र यावेळेला चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकारा करता कमॉन डीचे. टँकडीचे आणि पहिल्याच चेंडूवर मात्र यावेळेला स्वागत केलं जाते ते म्हणजे विशालचा अकोड पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे समाचार घेतला मात्र जयने आणि चेंडूला कन्वर्ट केलं. 4 धावा करता धावफलक 4ने पुढे जाईल. यावेळेला पुढे येऊन करण्याचा प्रयत्न होता त्यापूर्वी बॉलर थ्रूमध्ये स्वतः फील्ड करेल परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केलं जाईल. यावेळेला गतिवान चेंडू होता कारण जी क्षमता आहे पहिला चेंडू जर बघायला गेलं तर पेस ऑफ होता. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु सक्सेसफुल ठरला नाही. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर लाईन चेंज केली आणि लगेच कन्वर्ट केलं मतलब स्पीडअप देण्याचं मात्र काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातंय. यावेळेला फुलटॉस आहे. स्विचिटचा फटका चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता धावफलक 4ने पुढे जाईल. 4च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कमॉन डीसे. स्विच हिट मात्र यावेळेला सक्सेसफुल ठरला जातोय. ज्या रीतीची गोलंदाजी केली जाते उत्तरास मात्र प्रत्युत्तर दिलं जाते. एका बाजूला जर बघायला गेलं तर भन्नाट अनुभव आहे आणि एका बाजूला जर बघायला गेलं तर अपकमिंग यंगस्टर आहे. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढले जाते थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1 धावा अंकित केली जाईल. एकेरी धावाने धावफलकाचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आणि नक्कीच जय कालिका खारेकुरण संघ एका मजबूत स्थितीमध्ये मात्र यावेळेला मार्गस्थ झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही कारण चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. पहिला कडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलं परंतु जय मात्र कमाल करतोय. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे चुकी करणार नाही. परतावा लागेल हर्षला. कमोंडीचे विशाल तामोरे आहेत. नक्कीच मोठा अनुभव आहे कारण त्याने देखील दांडी संघाकडून बरेच मॅच खेळण्याचा अनुभव. पालघरच नसेल तर पालघर बाहेर देखील मात्र मॅच गाजवण्याचा किताब मात्र या खेळाडूकडून केला गेला आहे. आणि यावेळेला अंबडगोडच्या मैदानावरती मात्र कमाल करतोय. 2 चौकार मात्र या षटकामध्ये खर्च करतोय परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे. 5वा चेंडू ज्यावेळेला हाताळला त्यावेळेला मात्र मोठा गडी बाद मात्र तंबूच्या आसरेला परतवला म्हणजे जय. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू यावेळेला पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला सक्सेसफुल ठरला जातोय. डाऊन द ग्राउंड निघून जाईल चेंडू चौकारा करता धावफलक 4ने पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर 21 स्कोर कार्डवर लागले जातात. कमॉन डी
एकेरी दुहेरी धावा देखील मात्र तितकंच भर देत आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं तर चौकार देखील येत आहेत आणि क्रिकेटला सातत्याने जर बघायला गेलं तर पुढे नेण्याचं काम मात्र या फलंदाजाकडून केलं जात आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल हर्ष आहेत आणि त्याच्यानंतर आशुतोष मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाला आहे. मात्र आशुतोषच्या माध्यमातून देखील मोठी कामगिरी करून दिली जाईल का? कारण येणारे तुमच्याकडे चेंडू असतील देखील 18 आणि 18 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हाचं मात्र उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल का? तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. अनिकेत यावेळेला शॉर्टमध्ये चेंडू होता परंतु नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. तत्पूर्वी एक धावा पूर्ण केली जाईल आणि दुसरी देखील पूर्ण केली जाते. कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर लेझी पण क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटला. हळुवारपणे मात्र चेंडू हातामध्येच ठेवला आणि त्याच कारणामुळे 1+1 धावा मात्र जोडल्या गेल्या स्कोरकार्डवर. 2च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 23 स्कोरकार्डवर लागल्या जातात. पहिल्या चेंडू जर बघायला गेलं तर थोडंसं गती परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस मात्र यावेळेला हाताळलं गेलं होतं परंतु त्यावर जर बघायला गेलं तर चांगलं कनेक्शन झालं आणि त्याच कारणामुळे चेंडू बराच काळ हवेमध्ये देखील होता, संधी होती परंतु कॅचचा मात्र फायदा या ठिकाणी झाला नाही. यावेळेला अक्रॉस द बॅट चेंडू चेंडू 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे. त्याच कारणामुळे संघासाठी कुठे ना कुठेतरी चांगल्या धावा मात्र रोखण्याचं काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. आशुतोष बॅक टू द पवेलियन. कमॉन डिचेक. आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौकारानंतर पाहिलं तर 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक धावा आणि महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतवण्यामध्ये सक्सेसफुल ठरला आहे यावेळेला अनिकेत. अजून येणारे चेंडू असतील 2 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील कारण हर्ष देखील ऑन फायर आहे. चांगली कामगिरी केली जाते मात्र फलंदाजी मार्फत आणि तशाच रीतीची फलंदाजी यावेळेला देखील केली जाईल का? यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढल्या जाते. टप्पा पडला, जास्त उसळी घेतली आणि फलंदाजाला देखील माहिती आहे प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करणं गरजेचं आहे कारण हा फसवा चेंडू आहे आणि ज्या रीतीचं गोलंदाजी हाताळली जाते, गती परिवर्तन केलं जातं, चेंज ऑफ पेस आहे कारण क्षमता आहे, ताकद आहे आणि ती मात्र यूज करणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी मार्फत ज्यावेळेला वेगवान चेंडू हाताळला जातो त्यावेळेला मात्र उत्तर दिलं जाते परंतु ज्यावेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र टाकला जातो त्यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने खेळून काढल्याचं मात्र काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यश आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे परंतु चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल चौकारा करता. 4च्या मदतीने धावफलकाचा विचार केला. 33 ऑन स्कोर कार्ड. आपण तत्पूर्वी संधी देऊया डिस्क चौकीला. कमांडीचे
टंकडिसे आणि गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्यासाठी कुणाल दाखल झालाय आणि हर्ष मात्र कमाल करतोय. आपल्या संघासाठी तब्बल 17 धावावर मात्र खेळतोय. ची कामगिरी करणं गरजेचं आहे. ती अचूकरित्याची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बजावली जाते. गडी देखील मात्र तंबूच्या आसरेला परतले जात आहेत. पहिलं जर बघायला गेलं तर जय परतला, त्यानंतर जर बघायला गेलं तर धवल देखील परतला आणि त्यानंतर आशुतोष देखील परतला. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये हर्ष कमाल करतोय आणि नवीन बॅटर देखील आहे यश. आता गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्यासाठी यश कुणाल मात्र यावेळेला दाखल झालाय. यावेळेला अकोडपणेचा चेंडू होता, हळूवारपणे खेळून काढला जातोय, स्ट्राईक रोटेट केले जाते. जी क्रिकेटची संजीवनी आहे ना ती मात्र यावेळेला जपली जाते. एकेरी दुहेरी धावावर देखील तितकाच भार दिला जातोय कारण चौकार षटकाराने मात्र खेळ होत नाही. क्रिकेटचे जे एकेरी दुहेरी धावा आहे त्याच्यावर देखील तितकंच भार देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मात्र मेन लक्ष देऊन मात्र यावेळेला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळला जाते. आणि यावेळेला सुरेख प्रॉपर टायमिंग यावेळेला आपण पाहिलं आणि हळूवारपणे खेळून काढला जातो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. 35 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि कुणाल मात्र कम्मालीची गोलंदाजी हाताळली जाते. एकेरी धावा मात्र खर्च केले जाते. शांत ठेवण्याचं काम मात्र यावेळेला फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. मोठा हिट येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे कारण सातत्याने जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र हाताळली जाते. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि सरळ निघून गेला इष्टकच्या हातामध्ये. फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम यावेळेला गोलंदाजी मार्फत केलं जाते. ज्यावेळेला ॲक्युरेट गोलंदाजी तुमच्याकडे असते, अचूक टप्पा आणि बेधक मारा, त्या गोलंदाजीचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मात्र यावेळेला दिलं जाते. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातोय. एकच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 36 स्कोर कार्डवर लागले जातील. अजूनही येणारे चेंडू असतील चौथ्या षटकातले ते म्हणजे 2 आणि नवीन बॅटर यश यावेळेला ऑन स्ट्राईक आहे. मात्र काही कमाल करून दिले जाईल का? यावेळेला हर्षच्या बॅटमधून येतोय आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. स्विच इट मात्र सक्सेसफुल ठरलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडूला कन्वर्ट केलं. 6 धावा करता. कम ऑन डिड सिक. टँकडिझे मात्र तुम्ही हर्षला जास्त काळ शांत ठेवू शकत नाही कारण अतिशय लयमध्ये आहे. चांगली शैली गुणवत्ता देखील आहे आणि या चेंडूचा नंतर पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला कन्वर्ट केलं. 6 धावा करता. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जात आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. एक धावा दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केलं जाते. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 44 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया. कम ऑन डिसे. टँकडिझे आणि हर्ष मात्र काय कम्मालीची फलंदाजी केली जाते. तब्बल 27 धावावर आपली खेळी साकारतोय आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र यावेळी हर्षच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या मॅचमध्ये देखील हितांश शिलवेन असाच अडचणीमध्ये संघ सापडला होता. त्यावेळेला मात्र चैतन्य ती कमाल केली होती आणि यावेळेला देखील तशीच कमाल हर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. 44 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील स्कोर कार्डवर जर बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये कार्य करून संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे कारण गोलंदाज देखील तितकेच धारदार आहेत. परंतु उत्तरच प्रतिउत्तर मात्र गोलंदाजाला यावेळेला फलंदाजाच्या मार्फत मात्र दिलं जात आहे. यावेळेला सुरेख ब्लॉक होलचा मारा यावेळेला केला जातोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पंच सांगतायत की लेग पाईटच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड 1ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 45 धावा
मात्र यावेळेला स्कोर कार्डवर लागले जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल ओमकार आहे. कशा रीतीची गोलंदाजी केली जाईल हा देखील अनुभवी गोलंदाज मात्र दांडी संघाकडून आपण पाहिला आहे. आणि जी मात्र अनुभव आहे जर बघायला गेलं तर गौतम आकारे देखील आहे, विशाल तामोरे हे मोठे बॅटर्स मात्र या संघाकडून आपण पाहतोय आलेत, कारण यांच्याकडे देखील भन्नाट वेग आहे. जुने जाणते खेळाडू मात्र आपण दांडी संघाकडून सातत्याने पाहत आलो आहेत आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे कशा रीतीचं खेळ करणं गरजेचं आहे. आणि त्याच करताना गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार यावेळेला अकडपणीचा चेंडू होता, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, चुकी केली जाते आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. ॲक्युरेट थ्रो झाला असता तर रनआउटचा धोका देखील उद्भवला असता, परंतु क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आहे, तुम्ही चुकी करणार तर चुकीचं जे परिणाम असेल त्याचे तुम्हाला सामोरे जावे लागणार याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण वारंवार जर बघायला गेलं तर धावा देखील मजबूत स्थितीमध्ये आहेत. 46 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहेत. अजून 5व्या षटकात जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ झाला आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4. यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे, चेंडू यावेळेला थांबणार नाही, निघून जाईल, आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन टीसिंग. आणि मी जसं म्हटलं ना, हर्ष मात्र कमाल करतोय. आणि यश देखील मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. थोडा उशिराने का होईना परंतु षटकार लगावतोय. यावेळेला पुन्हा बॅक टू बॅक आउट ऑफ द पार. 6 धावा करता. 6 धावाची मोहर यावेळेला उमटवली जाते. बॅक टू बॅक हल्ला केला जातोय ओमकारवर. नक्कीच अपकमिंग यंगस्टर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र यश यावेळेला हवी झालाय. काय सुरेख कमालीची फलंदाजी मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला भेटली. ते म्हणजे यश यावेळेला कमाल करतोय. जे प्रश्नचिन्ह होतं त्याचं मात्र उत्तरही यावेळेला षटकाराने लगावलं जाते. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 58 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता जर बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये देखील खारेखुरण संघ यावेळेला आपण पाहू शकाल. यावेळेला अचूक टप्पा, स्विंग अँड मिस. टप्पा पडला मात्र फलंदाज थोडंसं लेझी पण मात्र बघायला भेटलं. अतिशय वेगाने चेंडू निघून गेला ते म्हणजे यष्टरक्षकाच्या हातामध्ये. आता 5वं षटक मार्गस्थावर आहे. अजूनही येणारे चेंडू असतील तो म्हणजे 1. मात्र यश मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जात आहेत. आपली महत्त्वपूर्ण भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. जे संघाने जी आपली जिम्मेदारी दिली आहे, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी मात्र मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना सुरेख आणि ॲक्युरेट मात्र कामगिरी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केले जाते याच्या माध्यमातून. यावेळेला चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स फील्ड केला जाईल. तत्पूर्वी 1 धावावर समाधान. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 59 स्कोर कार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कम ऑन डिस्क. आणि यावेळेला 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल कुणाल मात्र दाखल झाला आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण महागडं षटक मात्र ओमकारने हाताळलं आहे. ते कमबॅक करून देण्याचं काम मात्र कुणालकडून केलं जाईल का. यावेळेला फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता. आणि समीर कुठलीही चुकी करणार नाही आणि परतावं लागेल. यशला मात्र परतावं लागेल. तंबूच्या असलेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चिराग. अजून येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 5
आणि 5 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. चिराग ऑन स्ट्राईक असेल, कमालीची फलंदाजी केली जाते. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र यावेळेला स्वागत केलं जाते. ची मात्र अचूकरित्याची कामगिरी वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर सलग 2 षटकार मात्र लगावले, ते मात्र यश नाही. यावेळेला देखील मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन चांगलं झालं नाही बॅट आणि बॉलमधला. त्याच कारणामुळे प्रॉपर टायमिंग झालं न करल्याने चेंडू सरळ मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जाऊन निसवला आणि कॅचआउटच्या रूपामध्ये मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. कुणाल मात्र यावेळेला चांगल्यारित्या मात्र कमबॅक करून दिलं जाईल का का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे, कारण 59 स्कोर कार्डवर लागले जातात. येणारे चेंडू देखील असतील 5. 5 चेंडू मागे किती धावा अजूनही बनवल्या जातील. यावेळेला अक्कोडपणे चेंडू स्विंग अँड मिस. यावेळेला रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. यावेळेला विकेट सॅक्रिफाईस केलं जाते. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये साईल गेला आहे आणि यावेळेला मात्र वारंवार रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावे लागले जाते, कारण बॅटर देखील आतमध्ये दाखल आहे. हर्ष आहे, चांगली कामगिरी करतोय, कारण त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. कारण 3 चेंडू मागे 3 मात्र गडी एवढेला तंबूच्या आश्रयावर परतलं जातं. पहिलं जर बघायला गेलं तर यश, नंतर त्यानंतर साहिल, त्यानंतर जर बघायला गेलं तर चिराग देखील परतला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. अभिजित आणि येणारे चेंडू असतील 3 आणि पण रिस्पॉन्सिबिलिटी मात्र हर्षने आपल्या खांद्यावर घेतलंय. त्याला माहिती आहे आपल्याकडे ती क्षमता, ताकद आहे, नचाकत आहे. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू कुणालच्या माध्यमातून हाताळला जातोय, वेगावर स्वार. आणि ज्यावेळेला विकेट भेटतो ना, गोलंदाज मात्र हावी असतो आणि यावेळेला पुन्हा रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. धावा म्हणतायत मात्र विकेट देखील येत आहेत. धावफलकाचा विचार केला 60 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2 आणि कुठे ना कुठेतरी चांगलं षटक हाताळण्याचं काम मात्र कुणालच्या माध्यमातून केलं जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित यावेळेला दाखल होतोय. या षटकामध्ये जर बघायला गेलं ना तर मोठे गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतवले जातात, पण धावा मात्र बनत नाही. हर्ष मात्र ऑन स्ट्राईक आहे, मोठी जिम्मेदारी घेतलंय, कारण त्याच्याकडे माहिती आहे, कारण क्षमता आहे, चौकार षटकार लगावू शकतो. यावेळेला स्विच हिटचा फटका, परंतु पंच या ठिकाणी दर्शवलं जातं की हा चांगला चेंडू आहे. ॲक्युरेट मात्र लाईन मेंटेन केली आणि चेंडू सरळ निघून गेला इष्टक्षका हातामध्ये. उर्वरित येणारे चेंडू असेल 1. आता 5वं षटक जर बघायला गेलं तर महागडं ठरलं होतं, परंतु यावेळेला चांगलं काम मात्र कुणालच्या माध्यमातून करून दिलं जाते. हे संघाला मात्र जे गरज आहे, एकाचं मात्र खराब षटक पडलं मात्र पुढच्याने ते कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तेच मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धावा अंकित केली जाईल आणि दुसऱ्या रनकरता आऊट आणि षटकाचे देखील होते समाप्ती. धावफलकाचा विचार केला तर 61 आणि 62 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जाते, ते म्हणजे आयुष 11 दांडी संघासमोर. तत्पूर्वी संधी द्या कुमन डीजे. आणि यापुढील जो नाणेफेकीचा कौल केला जाईल, उनबाट
वर्सेस शिव आसरा अक्करपट्टी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी घ्यायचं आहे. उनबाट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर शिव आसारा अक्करपट्टी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. यापुढील जो नाणेफेकीचा कौल केला जाईल ओनबाट वर्सेस शिव आसारा अक्करपट्टी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेच यायचं आहे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे ही विनंती असेल. पुढची जी मॅच रंगली जाईल एका बाजूला ओनबाट तर दुसऱ्या बाजूला अक्करपट्टी अशी मॅच आजच्या दिवसातली चौथी मॅच रंगली जाईल. चला विनंती असेल आयुष 11 दांडी संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये रुजू करा आणि कार्यकर्त्यां संघाला देखील विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. अक्करपट्टी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या ठिकाणी उनबाटचा कर्णधार उपस्थित आहे तर आपण देखील लगेच यायचं आहे टॉस करून घ्यायचं आहे. आणि सलामीचे बॅटर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतायत. एका बाजूला पाहू शकाल गौतम आकरे जुना जाणता खेळाडू मात्र दांडी संघाकडून महत्त्वपूर्ण भूमिका मात्र बजावणारा ज्याने कित्येक मॅच आपल्या मजबूत स्थितीमध्ये आणि जिंकवण्याचा किताब इतिहास मात्र रचणारा हा फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. आणि एका बाजूला पाहू शकाल आणि समीर स्ट्राईक एंडला मात्र अपकमिंग यंगस्टरला ही संधी दिली. आणि शिव आसरा अक्करपट्टी संघ कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे लगेच ही विनंती असेल. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर कोण घेऊन येईल आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र यावेळेला आपण पाहू शकाल यश पहिलं षटक वैयक्तिक संघाकडून हाताळलं जाईल. 62 धावाचं टार्गेट मात्र सेट करून दिलंय आयुष 11 दांडी संघासमोर. मात्र समोर देखील मोठे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूला मात्र समीर तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला गौतम आकरे. चला थोडंसं स्पीडअप असू द्या टायमर देखील ऑन असेल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. यावेळेला टप्पा पडला थोडासा स्विंग अँड मिस फलंदाजाला समजला नाही. अतिशय सुरेखरित्या चेंडू मात्र टाकला गेला कारण जी क्षमता आहे कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला फलंदाजी मार्फत चांगली कामगिरी केली यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र तशीच कामगिरी करून दिली जाईल का कारण जे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना मात्र यश यावेळेला चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः फील्ड करेल. आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळेला अक्करपट्टीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र यावेळेला चेंडूला ट्रॅव्हल केला जाते. 1 बाउन्स चौकारा करता कमॉन डिसे. टँकडेचे यावेळेला समीर देखील ऑन फायर झाला आहे. पहिले जर 2 चेंडू मात्र रीड केले कशा रीतीची गोलंदाजी हाताळली जाते आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर पनिश केलं जातं आहे. ज्यावेळेला अक्करपट्टीचा चेंडू हाताळला पूर्णपणे समाचार घेतला प्रॉपर टायमिंग यावेळेला मग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलं आणि चेंडूला मात्र कन्वर्ट केलं 4 धावा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. येणारे चेंडू जर बघायला गेले तर अजूनही 3 पहिल्या षटकातले बाकी आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. नक्कीच पदभावाती थोडेसे चुकलेले आहेत त्या कारणामुळे या वेळेला पंचाच्या माध्यमातून डेड चेंडू मात्र यावेळेला घोषित केला जात आहे. नाणेफेकीचा मात्र कौल या ठिकाणी
अक्करपट्टी संघाने मात्र या ठिकाणी नाणेफेकचं कौल जिंकलंय आणि यावेळेला स्विच हिट आणि चेंडू निघून जाईल चौकारा करता धावफलक 4ने पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र यावेळेला कमालीची फलंदाजी समीरच्या माध्यमातून केल्या जाते. कारण समोर जर बघायला गेलं तर अनुभव आहे आणि अनुभव मात्र त्या ठिकाणी शेअर करत असताना की कशा रीतीची फलंदाजी करणे गरजेचं आहे. कारण गोलंदाजी ट्रॅकवर यश आहे. हा देखील अपकमिंग यंगस्टर आहे. यावेळेला शॉर्टमध्ये चेंडू, यावेळेला चेंडू थांबणार नाही, निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कमांडीचे. आता जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ चाललेला आहे. 5 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 14 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. पहिले 2 चेंडू मात्र सन्मान दिले. जसं म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा मात्र पनिश करा. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कम ऑन डिसिक. पहिला षटक म्हणजे यशचं महागडं ठरलंय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा मात्र समीरने ठोकल्या आहेत. काय कमालीची फलंदाजी केली. जशा रीतीचा मात्र चेंडू टाकला जातोय उत्तरास प्रतिउत्तर मात्र चौकार चौकार षटकार षटकार अशा रीतीची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलं. पहिले 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले. त्यानंतर जर बघायला गेलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कमालीची फलंदाजी उत्तरास प्रतिउत्तर दिले जाते. यावेळेला वेगावर स्वार मात्र होता यश, परंतु त्याच्या वेगाला मात्र यावेळेला सुरेखरित्या मात्र समीरच्या माध्यमातून उत्तर दिलं जाते. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग मात्र दाखल झालाय आणि समोर देखील मात्र जुना जाणता खेळाडू गौतम आकरे ऑन स्ट्राईक. आणि नक्कीच या मैदानावर मात्र धावा बनवण्याचा किताब मात्र गौतम आकरेकडे आहे. कारण अनुभव देखील मोठा आहे आणि धावा कशा बनवायच्या हे देखील त्यांना माहिती आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांच्याकडे खूप भन्नाट आहे आणि त्याच्याच अगेन्स्ट मात्र फलंदाजी करण्याची ती क्षमता आहे, ताकद आहे, नचाकत त्याचा पूर्णपणे फायदा घेतला जातोय. धावफलकाचा विचार केला आणि ज्यावेळेला फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत त्यावेळेला दांडीच्या 2 तरी टीम मात्र या ठिकाणी एंट्री करतात आणि त्याच आयुष 11 दांडी ही महत्त्वपूर्ण भूमिका मात्र बजावत असते. यावेळेला क्षेत्ररक्षण होता, क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक देऊन मात्र यावेळेला चेंडू निघून गेला चौकारा करता. अतिशय सुरेख आणि देखणी मात्र फलंदाजी मात्र आयुष 11 दांडी संघाकडून आपल्याला बघायला भेटते. चिराग मात्र ज्या रीतीची गोलंदाजी केली गेली, पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक तुमारी तो एक हमारी अशा रीतीची मात्र गोलंदाजी केली जाते. यावेळेला पुन्हा भन्नाट वेग, प्रचंड वेग यावेळेला हाताळला जातोय. टप्पा पडला, स्विंग अँड मिस, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगावर स्वार यावेळेला मात्र चिराग झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. खूप सुरेखरित्या मात्र चौकारानंतर चेंडू मात्र हाताळला गेला. प्रेशर आहे, परंतु प्रेशरमध्ये गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे. यावेळेला अकडपर्यंत चेंडू फाईन लेगच्या वरून निघून जाईल. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चौकारा करता धावफलकाचा विचार केला तर 28 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कमॉन डीसी. टँकेडेचे आणि आता जर बघायला गेलं तर धावफलक 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि धावा फक्त आणि फक्त चौकार षटकारानेच बनत आहेत.
काय कमालीची फलंदाजी करतायत। एकही धावा मात्र धावड बनवली नाही, फक्त चौकार षटकाराच्या भाषेमध्ये दोन्ही फलंदाज बोलतायत। ऑन फायर झालंय। पहिलं जर बघायला गेलं तर समीरने ती कमाल केली आणि आता मात्र गौतम आकरे देखील तीच कमाल करतोय। यावेळेला कमालीचा चेंडू, हा षटक जर बघायला गेलं ना तर काय कमालीचं हाताळलं जात आहे। चौकारानंतर कमबॅक केलं जात आहे, परंतु एक खराब चेंडू जसं म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला पनिश करा, तशा रीतीची मात्र फलंदाजी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केली जाते। 5 चेंडूचा खेळ चाललेला, 5 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत। यावेळेला चांगल्या पद्धतीचे चेंडू आहे डाऊन द ग्राउंड, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि पंचाचा बोट आकाशाकडे। समीरला मात्र परतावा लागेल, मोठा झटका मात्र यावेळेला लागला जातो समीरच्या माध्यमातून। दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 29 स्कोर कार्डवर लागल्या जातील। तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्टरला, डिस्क चौकी। टँकिडिसे आणि समीर मात्र सुरेख मात्र कामगिरी करून मात्र तंबूच्या अस्त्राला परतत असताना थोडेसे नाखुश असतील, कारण थोडीशी लेझी पण झाला। चांगली रनिंग बेटवेन झाली असते तर सलामीरित्या मात्र क्रीजमध्ये पोहोचला असता, परंतु यावेळेला अचूक हिट मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बघायला भेटलं आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र तंबूच्या अस्त्राला परतला। थोडेसे नाखुश असतील, चांगली कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत होती, परंतु ज्यावेळेला खेळाडू रनआउटच्या रूपामध्ये परतला जातो थोडासा नाखुश, निराश, हताश मनाने मात्र तंबूच्या अस्त्राला परतत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यज्ञेश प्रभू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। हा देखील मोठा हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे दांडी संघाकडून ज्यावेळेला अंकुश स्मृती चषक होतं त्यावेळेला मात्र कमालीची फलंदाजी मात्र यज्ञेश प्रभू यांनी देखील केली होती। यावेळेला देखील तशाच रीतीची फलंदाजी करून दिली जाईल का? 62 धावाचं आव्हान आहे, मात्र सुरेखरित्या पाठलाग यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केलं जातं। 29 स्कोर कार्डवर लागलं जातं। यावेळेला मोठा हिट करण्याचा क्षेत्र त्या ठिकाणी पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे, मोठ्या हिटच्या शोधामध्ये होता, परंतु लाईन लेथ पंचाने चेक केली आणि या ठिकाणी दर्शवलं गेलं की हा खराब चेंडू आहे आणि त्याच कारणामुळे धावफलक एकीने पुढे जाईल। 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष। पहिला चेंडू अतिशय गतिवान हाताळला गेला, यावेळेला सुरेख ब्लॉक होलचा मारा आपल्याला बघायला भेटलं। पहिला चेंडू जर बघायला गेलं तर ज्या रीतीचा हाताळला, कुठे ना कुठेतरी लाईन लेन मेंटेन करणं गरजेचं होतं, ती लाईन लेन मात्र आणि पंचाच्या माध्यमातून यावेळेला दर्शवलं जातं की हा 9 चेंडू आहे आणि जे पॉपिंग क्रीज आहे त्याच कारणामुळे कालच्या सत्रामध्ये देखील 4 अशाच रीतीचं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये दुर्लक्ष झालं आणि 9 मात्र वारंवार येत होते आणि आज देखील तसंच घडते। मी काल देखील म्हटलं होतं की क्षेत्ररक्षणाकडे कुठेतरी दुर्लक्ष होते, गोलंदाज फक्त गोलंदाजी ट्रॅकवर येतोय आणि गोलंदाजीची भूमिका बजावतोय, कारण क्षेत्ररक्षणाकडे लक्ष दिलं जात नाहीये। यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातोय, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर परतावा लागलं असतं। यावेळेला थोडंसं रिस्की धावा मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली, गरज नव्हती, परंतु अंतिम क्षणी जर बघायला गेलं तर चांगली रनिंग द बिटवीन म्हणायला देखील हरकत नाही। 33 ऑन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, यश मात्र सुरेखरित्या कामगिरी करतो। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर जर बघायला गेलं तर 9 आणि आत्ता जर बघायला गेलं तर गौतम आकरे ऑन स्ट्राईक आहे। मोठा हिट नक्कीच लगावेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 62चं टार्गेट मात्र आणि आता देखील पुन्हा 9 आहे, कारण वारंवार जर बघायला गेलं तर खराबरित्या गोलंदाजी हाताळली जाते। सातत्याने पहिला चेंडू वाईट हाताळला, त्यानंतर जर बघायला गेलं तर 9 आणि त्याच्यानंतर देखील बघायला गेलं तर चांगला चेंडू आणि परत 9। 1+1 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील, 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत। आता ऑन स्ट्राईक मात्र जर बघायला गेलं गौतम आकरे
यावेळेला मोठा हिटच्या शोधामध्ये, परंतु स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि सरळ निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडू यावेळेला हाताळला गेला. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण वारंवार जर बघायला गेलं तर अतिरिक्त धाव मात्र या षटकामध्ये हाताळली गेली. स्कोर कार्डचा विचार केला तर 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि बॅटर देखील अक्षरशः हवी आहेत. फक्त आणि फक्त चौकार षटकाराच्या मात्र भाषेमध्ये बोलत आहेत. यावेळेला मोठा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटीवर चेंडू नीटसा आला नाही. एक धाव अंकित केली जाईल. 36 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला, अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3. यावेळेला पॉईंटच्या वरून मात्र यावेळेला चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कमॉन डीसी. काय कमालीचा फटका मात्र गॅडनेटच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटलं. सुरेख आणि ॲक्युरेट. यावेळेला पॅटीच्या रेंजमध्ये चेंडू चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. 6च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 46 स्कोर कार्डवर लागल्या जातात. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील बघू शकताल कमालीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर उत्तरच मात्र प्रत्युत्तर दिलं जाते षटकाराने. कमॉन डीसी. चेंडू आलेला आहे, चेंडू घ्यायचा आहे विनंती असेल. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातला. मात्र हा देखील हर्ष घातक ठरतोय, कारण समोर बॅटर मात्र यज्ञेश देखील यावेळेला ऑन फायर होतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कमॉन डीसी. अगदीच समीकरण छोटं करून टाकलंय असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 10. कारण यज्ञेश प्रभू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गेलं त्यावेळेला मी सांगितलं की हा देखील मोठा बॅटर आहे आणि तेच बॅटर मात्र साध्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार, जसे यशने मात्र षटकार लगावले होते त्याच पद्धतीचं मात्र षटकार यावेळेला यज्ञेश प्रभू देखील लगावतोय. काही कमालीची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केले जाते. स्कोर कार्डचा विचार केला तर 52 ऑन स्कोर कार्ड लागले जातात. यावेळी लाकडमध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल. चला विनंती असेल स्पीडअप असू द्या. चला फलंदाजाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर यश मात्र यावेळेला पहिला चेंडू मात्र सक्सेसफुल ठरतोय. ज्या रीतीची गोलंदाजी हाताळली जातोय मात्र महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गौतम आकरे थोडासा नाखुश असतील. जो शॉर्ट सिलेक्शन मात्र सिलेक्ट केला तो मात्र सक्सेसफुल ठरला नाही, कारण जर बॅटीवर चेंडू आला परंतु ज्या रीतीचा शॉट खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता, सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू निसवला आणि त्याच कारणामुळे कॅचआउटच्या रूपामध्ये यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. आता फक्त आणि फक्त 17 चेंडू आणि 10 धावाची गरज आहे. चला विनंती असेल थोडंसं फील्ड प्लॅन प्रेस सजून घ्या. डावखुरा फलंदाज यावेळेला फलंदाजी मार्फत यावेळेला अक्कडपणे चेंडू पंच यावेळेला दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव. धावफलक 1 ने पुढे जाईल. 53 स्कोर कार्डवर लागले जातात आणि दिपेन नवीन बॅटर आहे. हा देखील आक्रमक पवित्र धारण करेल का?
यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला सुरेख आणि ॲक्युरेट चेंडू मात्र याच्या माध्यमातून हाताळला जातोय. कारण 9 धावाचं फक्त माफक असं गरज आहे आणि मोठ्या हिटच्या मात्र शोधामध्ये वारंवार जात आहेत. कारण आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 16 आणि धावा बनवायचे आहेत म्हणजे 9. आता जर बघायला गेलं तर वर्चस्व मात्र आयुष 11 दांडी संघाचा आहे. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकारा करता क्रिकेटचा मात्र सौंदर्य यावेळेला या मैदानाच्या आतमध्ये दीपिनच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं. कमॉन डीजे. टँकीडीचे 57 ऑन स्कोर कार्डवर लागले. जरा दीपेन देखील यावेळेला ऑन फायर झालाय. या वेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चुकी केली जाते. अंतिम क्षणी मात्र कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि त्याच कारणामुळे चेंडू मात्र धरती मातेला दान केलं. आणि जसं क्रिकेटच्या पटलावर म्हटलं जाते, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. आणि यावेळेला मॅचमध्ये मात्र वर्चस्व बनवण्याचं काम मात्र आयुष 11 दांडी संघाने केलं आहे. कारण जे धावफलक आहे ते मात्र वन हँडेड या ठिकाणी बनवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. कारण यज्ञेश प्रभू देखील अजून मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा आहे. या वेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. यज्ञेशला मात्र परतावा लागेल तंबूच्या आसरेला. कमॉन डीसी. धन्यवाद कॉमेंट्री, धन्यवाद. आपण आता पुन्हा एकदा आभार प्रदर्शनाकडे चला फक्त 2 धावेची गरज आहे. मोठं टार्गेट दिलं होतं. बघायला गेलं तर नाईट स्पर्धेमध्ये 6 ओव्हरमध्ये 62 ह्या चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही. परंतु ज्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं, आपण फक्त बॅटिंग या एकाच भागातून नाही जिंकू शकत. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणं जरुरी आहे. हा विनिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथे नाही थांबणार. इथे मात्र आयुष 11 दांडी विन होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन आयुष 11 दांडी संघाचं. सोबत बॅटिंग केली त्यावेळेस आपण बघू शकतात. मयूर त्याचबरोबर धन्यवाद. पुन्हा आपण आभार प्रदर्शन करणार वळूया. तर पाण्याची व्यवस्था करणारे मंगेश भोईर आणि इथे स्पर्धेसाठी जे आपल्याला सर्व सहकार्य देतात आणि त्यांच्याचमुळे आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकतोय असे फायर क्रिकेट क्लबचे सर्व कार्यकर्ते, गावातील सर्व नागरिक ह्यांचं